सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव या स्टोरीचे 52 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. ऋषी आणि परीच्या संगीत सेरेमनीमध्ये आर्यन स्वीटी गेले होते आणि संगीत सेरेमनी खूप धूमधडाक्यात सुरू होती. सगळे एन्जॉय करत होते आणि निकीचा फोन आला आणि ती रडूनच म्हणाली, आर्यन मला वाचव, हे लोक माझी इज्जत घेतील, ते माझ्याशी खूप मिसबिहेव करत आहेत. आणि आर्यन तिचा आवाज ऐकून संगीत पार्टीतून पटकन निघाला. स्वीटीला आता काही कळलंच नाही आणि तिनं आर्यनला हाक मारायला सुरुवात केली. आरूनं तिला पकडलं आणि म्हणाली, काय झालं दी, तू इतकी का घाबरलीस? स्वीटी म्हणाली, आर्यन बघ ना, असा अचानक गेला, हा मुलगा कधी काही सांगतच नाही. आणि आता ऋषीनं ताबडतोब इन्स्पेक्टरला फोन केला आणि म्हणाला, मिस्टर आर्यन आत्ताच इथून गेलेले आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्या मागे मागे जा. त्यांच्या गाडीचा पाठलाग करा, त्यांना काहीही होता कामा नये. आणि इन्स्पेक्टर येस सर म्हणून आर्यनच्या गाडीच्या मागे गेले त्याला शोधत. आर्यन आता त्या नंबरवर सतत फोन करत होता आणि फोन उचलला जात नव्हता. निकी नेमकी कुठे असेल हे त्याला कळत नव्हतं आणि तो एका चौकामध्ये जाऊन थांबला आणि सतत फोन लावत होता. इतक्यात इन्स्पेक्टरसुद्धा पाठीमागून आले आणि ते खाली उतरले आणि म्हणाले, मिस्टर आर्यन देसाई, काय झालं? आर्यन म्हणाला, इन्स्पेक्टर तुम्ही, मी तर तुम्हाला कॉल नव्हता केला. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही आम्हाला काही नाही सांगितलं, पण आम्हाला फोन आला होता म्हणून आम्ही तुमच्या मागे आलोय. काय झालं? आर्यन म्हणाला, कोणाचा फोन आला होता तुम्हाला? आणि इन्स्पेक्टर म्हणाले, तिवारी सरांचा. एनिवे मॅटर काय आहे ते सांगा, मग आपण बोलूया. आणि ऋषीनं त्याच्या मागे पोलीस पाठवले हे ऐकून आर्यन थोडा गप्प झाला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर माझी फ्रेंड आहे आणि तिचा आत्ता मला अननोन नंबरवरून फोन आला होता. नक्कीच तिच्या जीवाला धोका आहे म्हणून मी निघालो आहे आणि आता कळतच नाही की ती कुठे आहे, कारण फोन लागतच नाही. इन्स्पेक्टर म्हणाले, तो नंबर इकडे द्या. आणि कंट्रोल रूमला इन्स्पेक्टरने फोन करून तो नंबर कोणत्या एरियामध्ये आहे ते बघायला लावलं आणि समोरून उत्तर येईपर्यंत इन्स्पेक्टर आर्यनला म्हणाले, मिस्टर आर्यन, जेव्हा अशी क्रिटिकल कंडिशन असते तेव्हा काय करायचं असतं तुम्हाला कळत नाही का? अहो, आम्हा पोलिसांना काय काम आहे? तुम्ही आम्हाला का बोलला नाही? आता तुम्ही कुठेही एकटे शोधत बसला असता हा नंबर, आणि तोपर्यंत तुमच्या फ्रेंडला काही झालं तर? आणि आर्यनच्या लक्षात आलं की असं आपण एकटंच रावडी बनून कुठेही जाऊ शकत नाही, पोलिसांची मदत ही घ्यावीच लागते. आणि आता तो प्रांजळपणे स्वतःची चूक कबूल करत म्हणाला, सॉरी इन्स्पेक्टर, पण मला काहीच सुचलं नाही. आणि इतक्यात इन्स्पेक्टरला फोन आला आणि तो एरिया कोणता आहे हे कळलं आणि इन्स्पेक्टर म्हणाले, कम ऑन मिस्टर आर्यन, आमच्या मागे या. असं म्हणून आता इन्स्पेक्टर आणि आर्यन दोघेही त्या दिशेने गेले. आणि त्यांनी तिथे जाऊन बघितलं तर निकीची गाडी उभा होती, पण निकी कुठेच दिसत नव्हती. आर्यन आता घाबरला. इकडे तिकडे त्यानं शोधलं तर निकीचा ड्रायव्हर तिथेच अस्ताव्यस्त होऊन पडला होता. त्याला बेदम मारहाण केल्यासारखं दिसत होतं. पोलिसांनी त्याला विचारलं की काय झालं, आणि त्यानं सांगितलं की आम्ही निघालो होतो आणि काही गुंड आम्हाला अडवले आहे. त्यांनी मॅडमना पकडलं, मी त्यांना वाचवायला गेलो म्हणून मलाही मारहाण केली आणि ते मॅडमना एके ठिकाणी घेऊन गेले आहेत, पण कुठे गेले माहीत नाही. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ते किती जण होते सांगू शकाल का? आणि ड्रायव्हर म्हणाला, 3 होते. मग इन्स्पेक्टरने आता तो नंबर कोणत्या एरियामध्ये आहे ते बघायला सांगितलं, पण आता तो स्विच ऑफ होता आणि काहीही कळायला मार्ग नव्हता. आर्यनला आता खूप टेन्शन आलं होतं आणि तो म्हणाला, प्लीज इन्स्पेक्टर, माझ्या फ्रेंडला शोधा. निकीचा फोनसुद्धा तिथंच होता, तिची पर्ससुद्धा तिथेच पडली होती. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, आर्यन,
आम्ही त्यांचा शोध घेतोय, तुम्ही त्यांचे मिसिंग कंप्लेंट देताय का? कारण कंप्लेंटशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि आर्यन म्हणाला, इस इन्स्पेक्टर. मग पोलीस स्टेशनला जाऊन आर्यन कंप्लेंट देऊन आला आणि तो पुन्हा संगीत सेरेमनीमध्ये आला. आता तो घाबरलेला होताच आणि खूप टेन्शनमध्ये होता. ऋषीनं त्याला बघितलं आणि म्हणाला, काय झालं मिस्टर आर्यन, तुमची फ्रेंड तुम्हाला सापडली का? आर्यन आता काहीच नव्हता बोलत आणि ऋषीनं इन्स्पेक्टरला फोन लावला आणि त्याला विचारलं आणि सगळं कळलं ऋषीला तिकडून. आणि ऋषी इकडून इन्स्पेक्टरला ऑर्डर देत म्हणाला, इन्स्पेक्टर, मिस निकी चोप्रा सापडल्या पाहिजेत आणि त्यांना काहीही होता कामा नये, अंडरस्टँड? आणि त्यानं फोन ठेवला आणि पुन्हा काही वेळातच स्वीटीच्या फोनवर फोन आला त्याच नंबरवरून. आणि आता त्यावेळी फोन होता आर्यनच्या जवळ आणि स्वीटी तिथे नव्हती, तो अननोन नंबर होता. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी तुझा फोन. स्वीटी म्हणाली, कोण आहे? आर्यन म्हणाला, अननोन आहे. स्वीटी म्हणाली, मग राहू दे, नको घेऊस. आणि आर्यनने फोन कट केला आणि पुन्हा वाजला. आणि मग आर्यन आता फोन घेतलाच आणि समोरून एक व्यक्ती त्याच्या करड्या आवाजात म्हणाली, मॅडम काम झालं आहे, तुम्ही म्हणाला तसं निकी चोप्राला उचलली आहे, आता पुढे काय करायचं ते बोला. आणि हे ऐकलं तसं बसलेला आर्यन पटकन उठून उभा राहिला आणि यानं परी आणि ऋषीसोबत हसून बोलणाऱ्या स्वीटीकडे थक्क होऊन बघितलं. आणि त्याच्या डोळ्यात स्वीटीविषयी खूप अविश्वास दिसत होता. आणि हे तो काय ऐकतोय, हे खरं की खोटं हे त्याचं त्याला कळेना. चक्क स्वीटीनं निकीला किडनॅप केली, हे कसं शक्य आहे? स्वीटीनं आता आर्यनकडे बघितलं आणि त्याच्या एक्सप्रेशन बघून त्याला तिथूनच खुणवत म्हणाली, आर्यन काय झालं, कुणाचा फोन आहे? आर्यन काहीच बोलत नव्हता, फक्त तिच्याकडे बघत होता अविश्वासानं. आणि आता स्वीटी त्याच्या जवळ आली आणि आर्यन तिला म्हणाला, स्वीटी तू इतकी खुश का आहेस? आणि स्वीटी काहीच न समजून म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आर्यन? आर्यन म्हणाला, मला हेच म्हणायचं आहे की तू इतकी हसतेस का? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन असं काय करतोस? इतका आनंदाचा क्षण आहे, सगळे खुश आहेत, मग मी का दुःखी राहू? आर्यन म्हणाला, ओके, म्हणजे निकी किडनॅप झाली याचा तुलाही काही फरक पडत नाही का? असं संशयानं म्हणत होता. आणि आता असं विचारून आर्यन ती कसं उत्तर देते याकडे बारकाईने बघत होता. आणि स्वीटी म्हणाली, काय म्हणालास? निकी किडनॅप झाली आहे तर मी काय करू? तिचं ती बघून घेईल आर्यन. आणि मला वाटतं तू सुद्धा जास्त टेन्शन घेऊ नकोस, नेहमीप्रमाणेच तिची नाटकं असतील काहीतरी. आणि आर्यन म्हणाला, अच्छा, म्हणजे तुला फरक पडत नाही, पण ती माझी फ्रेंड आहे, मला तर फरक पडतो ना स्वीटी. स्वीटी म्हणाली, आर्यन तू सुद्धा नको टेन्शन घेऊ, तिला काहीही होणार नाही, असं म्हणून ती त्याला दिलासा देत होती आणि म्हणून म्हणाली, आणि बघ सगळे किती खुश आहेस आणि तू मात्र असा चेहरा लटकवून असतोस. आणि आर्यन तिला म्हणाला, स्वीटी तुला इतका कसा कॉन्फिडन्स आहे ग की तिला काहीच होणार नाही? स्वीटी म्हणाली, अरे बाबा मी असंच म्हणाले, नाही काही तिला होणार. आर्यन म्हणाला, म्हणजे नक्की तिला काही होणार नाही जोपर्यंत तिचा किडनॅपर त्या गुंडांना ऑर्डर देत नाही तोपर्यंत, असंच ना? आणि स्वीटी म्हणाली, सहजच, असंच आपलं म्हणाली, हो असंच, आता चल ना थोडा एन्जॉय करूया, आपणही डान्स करू. असं म्हणून स्वीटीनं आर्यनच्या हाताला पकडलं आणि त्याला ओढायला लागली स्टेजकडे. तसा आर्यन जाग्यावरच थांबला आणि स्वीटीनं मागे बघितलं. आणि आर्यननं तिच्या हातातून त्याचा हात सोडवून घेतला आणि तिला तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, स्वीटी मला खरं खरं सांगशील? स्वीटी म्हणाली, काय? आणि आर्यन म्हणाला, स्वीटी निकी कुठे आहे? आणि स्वीटी म्हणाली, कमॉन आर्यन, मला कसं माहीत असेल? ती मला सांगून थोडीच गेली आहे का की मी तिला किडनॅप करायला सांगितलं आहे? तसा आर्यन प्रचंड ओरडला आणि म्हणाला, हो हो, तूच तिला किडनॅप करायला सांगितलंस.
तसा आता त्याचा आवाज इतका जोरात होता की सगळ्यांनी तिकडे बघायला सुरुवात केली आणि त्याच्या त्या मोठ्या आवाजाने स्वीटी त्याच्याकडे थक्क होऊन बघत होती आणि म्हणाली, आर्यन, मी असं काहीही केलं नाही. मी का असं करेन? आर्यन म्हणाला, स्वीटी, आत्ताच किडनॅपरचा फोन आला होता तुझ्या फोनवर. ते म्हणत होते की असं तो बोलणार इतक्यात तिथं ऋषी आला आणि म्हणाला, व्हॉट्स द प्रॉब्लेम? मिस्टर आर्यन, तुम्हाला काही समजलं आहे का? आणि आता आर्यनला जाणवलं की आपण कुठे आहोत आणि आता जर हे सगळं सांगितलं तर स्वीटीला अटकच होऊ शकते, असाही विचार त्यानं केला. कारण हा कॉल म्हणजे खूप मोठा पुरावा होता स्वीटी विरोधात. आणि या मूर्ख मुलीनं असं का वागावं हे आर्यनला कळेना. इतकीच निकितीला आवडत नाही का, जी ती या थराला गेली, चक्क तिला किडनॅप केली? आणि आता स्वीटी पुन्हा म्हणाली, आर्यन बोल ना, तू काय म्हणत होतास की मी निकीला किडनॅप? तसं आर्यननं तिच्या हाताला पकडलं, तिला ओढतच गाडीकडे घेऊन गेला आणि गाडीचा दरवाजा उघडून तिला आतमध्ये बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग करत राहिला. आणि आता सगळेच थक्क झाले त्याचं ते वागणं बघून. आणि काही अंतर गेल्यानंतर आर्यनने गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, स्वीटी, पटकन त्या गुंडांना फोन कर आणि निकीला सोडायला लाव. हे तू अजिबात चांगलं केलं नाही. मला तुला अजिबात काहीच बोलायचं नाही, नाहीतर पुन्हा आपल्या दोघांमध्ये दुरावा येईल. पण तू निकीवर का उगीच जळतेस? आणि स्वीटी थक्क होऊन म्हणाली, आर्यन, पण तुला असं का वाटतं की मी निकीला किडनॅप केलं? आर्यन म्हणाला, कारण तुझ्या फोनवर मघाशी किडनॅपरचा फोन आला होता. आणि आता पुढे काय करायचं असं ते चक्क म्हणाले, स्वीटी, हे काय आहे? तुला कळतंय का तू रागाच्या भरात क्राईम करतेस? आर्यन आता चिडला असला तरी थोडा कमी रागात बोलत होता. आणि स्वीटी चकित होऊन म्हणाली, काय? माझ्या फोनवर किडनॅपरचा फोन? आर्यन, मी खरंच सांगते, मी काय नाही केलं. आर्यन म्हणाला, स्वीटी, जर हे पोलिसांना कळलं तर तुझ्यातले तिच्यातले वाद समोर येणार आणि ती किडनॅप झाल्यावर फायदा कोणाचा आहे हे बघतात पहिले पोलीस. तुला आता अटक झाली असती डफर, म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. पण आता हा मजाक पास झाला. आणि स्वीटीला तर काहीच कळत नव्हतं आणि ती म्हणाली, आर्यन, मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेव बेबी, मी नाही काही केलं. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी, मग किडनॅपरने तुझा फोन नंबर कसा आहे त्याच्याकडे? आणि प्लीज आता असं नको म्हणूस की हे सगळं निकी स्वतः करते. आणि स्वीटीला आता कळत नव्हतं की आर्यनला कसं समजावून सांगू. तिनं त्या फोनवर पुन्हा फोन लावला तर तो फोनसुद्धा स्विच ऑफ होता. आणि साधारण काही वेळ असाच गेला आणि आर्यनने आता निकीच्या फोनवर फोन लावला. तसा फोन तिच्या ड्रायव्हरनं घेतला आणि आर्यन म्हणाला, ड्रायव्हर मॅडम आल्या का? आणि ड्रायव्हर नाही म्हणणार इतक्यात त्याला निकी दिसली येताना. आणि ड्रायव्हर म्हणाला, हो सर, मॅडम आल्या. तिची अवस्था आता वाईट झाली होती. तिला धड चालतासुद्धा येत नव्हतं. आणि आर्यन म्हणाला, तुम्ही आहात तिथेच थांबा, आम्ही येतोय. आणि आर्यन तिकडे गेला. त्यानं निकीला बघितली. तिच्या तोंडातून थोडं रक्त येत होतं आणि हात बांधून ठेवल्यामुळे हाताच्या मनगटावर सुद्धा रस्सीचे व्रण उमटलेले होते. आता आर्यन पळतच तिच्याकडे गेला आणि तिची ती अवस्था बघून त्याला अजिबात चांगलं नाही वाटलं. आणि निकी आर्यनच्या गळ्यात पडली. आर्यन म्हणाला, थँक गॉड निकी, तुला काही झालं नाही. आणि निकी रडत म्हणाली, पण आर्यन, मला कोणी किडनॅप केलं असेल रे? आणि बघ ना, काहीच नाही मागितलं त्यांनी माझ्याकडे, ना ज्वेलरी, ना पैसे, ना खंडणी, आणि असंच थोडा त्रास देऊन सोडून दिलं. आणि असं करून कोणाला फायदा होणार होता? आणि आर्यनने आता स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला, निकी, तू काळजी करू नकोस, घरी जाऊन आराम कर. बहुतेक तुला फक्त त्रास देण्याचाच त्यांचा हेतू होता. आणि प्लीज पोलिसांना तू काहीच बोलू नकोस. आणि निकी म्हणाली, म्हणजे हे पोलिसांना पण कळलं का? आर्यन म्हणाला, हो. आणि निकी म्हणाली, आर्यन, तू सांगतोस तर मी नाही काही बोलणार, पण तुला माहीत आहे का हे सगळं कोणी केलं? आणि मला त्रास झाल्यावर कोणाला आनंद होणार होता? आणि कोणाचा फायदा आहे यात आर्यन? असं म्हणून चालाक निकीनं आर्यनच्या मनात स्वीटीविषयी संशय उत्पन्न केला आणि त्याच्या डोक्यात संशय घातला. आणि आर्यन विचार करत म्हणाला, निकी, सोड ना ते.
तू व्यवस्थित आहेस ना? पण प्लीज फक्त पोलिसांना काही सांगू नकोस. असं म्हणून आर्यन स्वीटीला घेऊन घरी आला. घरी गेल्यानंतर निकीनं ड्रिंकचा ग्लास भरला आणि हसूनच म्हणाली, अब क्या करोगी मिसेस दिव्या आर्यन? आज कसे लव बाईट घेशील तुझ्या पियाजीकडून? कारण आता तो तुला खूप बोलणार. कारण मी किडनॅप झाल्यावर कोणाचा फायदा आहे आणि कोणाचं माझ्यासोबत पटत नाही हे त्याला चांगलंच माहीत आहे. आणि सगळ्यात जास्त मास्टर स्ट्रोक म्हणजे तो फोन. ज्या अर्थी तो तुला वाचवतोय पोलिसांपासून, त्या अर्थी त्याला सगळं मान्य आहे की मला किडनॅप तूच केलं आणि माझा प्लॅन सक्सेस झाला. आणि अशीच हळूहळू मी तुला आर्यनच्या नजरेतून उतरून टाकेल, असं म्हणून ती हसत होती. आणि एन्जॉय निकी युअर फ्रीडम, असं म्हणून ती स्वतःच हसून ड्रिंक करत होती आणि स्वतःच म्हणत होती, 3 चीअर्स फॉर निकी, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आणि आता आर्यन स्वीटी घरी आले. आर्यन तिला काहीच नाही बोलला आणि का बोलू तिच्यासोबत आणि काय बोलू असं तिला वाटलं. काही बोलावं तर लगेच चिडते, रुसते, घर सोडून जाते. पण जे करायचं तेच करते. सगळे पुरावे स्वीटीच्या विरोधात आहेत. असं म्हणून आर्यनने खरंच स्वीटीला कसं समजवावं असा विचार करतच शांत होता. आणि स्वीटीला कळत नव्हतं की निकीनं कोणता डाव खेळला. ही मुलगी आडून आडून वार करते, सरळ वार करतच नाही. मग मी कशी लढणार आहे तिच्याशी? मी सरळ मार्गाने तिच्याशी लढू शकते, पण ती खूपच विचित्र आहे, भयानक आहे. कोणत्याही थराला जाते आणि तिच्यासारख्या खालच्या पातळीला उतरणं स्वीटीसारख्या चांगल्या मुलीला शक्य आहे का? तर अजिबात नव्हतं. मग 1-2 दिवस असेच ताणतणावात गेले. दोघेही गप्पच होते. आर्यनसुद्धा खायचा प्यायचा तिच्याशी कामापुरता बोलायचा. शरीरानं नाही पण मनाने मात्र तिच्यापासून दूर निघालाय असं वाटायला लागलं होतं आणि हे खूप भयानक होतं. कितीही दूर असले तरी तो चिडायचा, एकमेकांविषयी ओढ असायची, पण आता जवळ असून सुद्धा मनानं दूर निघाला होता. आता बघता बघता 2 दिवस गेले. ऋषी परीच्या लग्नाचा दिवस उजाडला. उरलेले मेहंदी, हळदी, ते रिसेप्शनसुद्धा झाले. दोन्ही हात भरून मेहंदी काढलेली परी खूप सुंदर दिसत होती. सगळे गेस्ट जमले होते. आर्यन स्वीटीसुद्धा तिच्या लग्नामध्ये तयार होऊन निघाले. स्वीटीचा गळ्यातला हात सोडला होता, पण पाठीमागं तो वळत नव्हता आणि ती आर्यनला म्हणाली, आर्यन माझं मागचं हुक लावून दे ना. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी तू ड्रेस चेंज कर. स्वीटी म्हणाली, अरे असं काय करतोस, हा चांगला नाही का? आणि आर्यन पुन्हा नाराज होतच म्हणाला, नाही हा चांगला, तू चेंज कर. म्हणजे आता आर्यनला तिला हातही लावायचा नव्हता का? इतका रूढ वागत होता तो. आणि 2 दिवस झाले तिच्या जवळही आला नव्हता. आणि मी तुझी खाली वाट बघतोय असं म्हणून तो गाडीमध्येच जाऊन बसला सरळ सरळ. आणि लवकरात लवकर हे प्रोजेक्ट पूर्ण करावं, निकीसोबतचं कॉन्ट्रॅक्ट तोडावं असं त्याला वाटलं. कारण स्वीटीचं वागणं बदलत चाललं होतं. त्यामुळे स्वीटीनं काहीतरी वेगळंच करू नये अशी भीती त्याला वाटत होती. रागाच्या भरात तिच्याकडून खून वगैरे झाला तिचा तर, ओ माय गॉड, असं म्हणून आर्यन आणखीन काळजीत पडला. मग स्वीटी आली आणि ड्रेस चेंज करून आली होती आणि मग त्यानं तिच्याकडे बघितलंही नाही. तू छान दिसतेस असंही म्हणाला नाही. दोघेही लग्नामध्ये गेले. आता लग्नामध्ये पाहुण्यांपेक्षा पोलीस फोर्स जास्त होती. लग्नासाठी सुद्धा आले होते आणि सिक्युरिटीसुद्धा होती. विवेकनं खूप छान तयारी केली होती लग्नाच्या सेटची. आणि आर्यन आधी परीला भेटायला गेला. तेव्हा परीची तयारी सुरू होती. तिच्या डोक्यावर बिंदी ठेवली होती आणि वरून चुनरी टाकली. त्याचवेळी आर्यन गेला आणि परीला बघून तो तिला डोळे भरून बघत राहिला. आणि एक क्षण त्याचेही डोळे भरून आले. लग्नाचा लाल जोडा घातलेली परी खूप ब्युटिफुल दिसत होती. आर्यनला बघितलं आणि तिनं त्याला जवळ यायला सांगितलं. तिचेही डोळे पाणावले. तसं त्यानं तिच्या डोळ्यांना हात लावला आणि म्हणाला, नो नो, रडायचं नाही, नाहीतर मेकअप खराब होईल. पण माझ्या फ्रेंडला इतक्या मेकअपची गरजच नाही. इतकी ब्युटिफुल आहे ती. आणि आतासुद्धा परी त्याला म्हणाली, चिकू तू हॅप्पी आहेस ना? आणि आर्यन थांबला. एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, येस, आय एम हॅप्पी. मग आता सगळे बाहेर फॅमिली फ्रेंड जमले होते. ऋषीसुद्धा शेरवानीमध्ये खूप सुंदर दिसत होता आणि तो स्टेजवर येऊन थांबला. आणि मुलीला बाहेर घेऊन या अशी अनाऊन्समेंट झाली आणि ऋषी परीला आणण्यासाठी आतमध्ये निघाला. आणि त्यानं बघितलं की समोरून आर्यन परीला उचलून घेऊन येतोय. ऋषी परत आला.
मग आर्यननं तिला तिच्या जागेवर बसवलं. लग्नाचे विधी सुरू झाले आणि अस्मिताचे डोळे भरून येत होते पाण्यानं. विवेकसुद्धा थोडा थोडा रडत होता आणि तो विचार करत होता की जर शेवटी हेच होणार होतं तर मी कशासाठी पहिल्यापासून दोघांच्या लग्नाला विरोध केला. नियतीने मला धडा शिकवला आणि त्यातच माझ्या मुलीचे पाय गेले. मला जर आधीच माहीत असतं की तिला ऋषीसोबतच लग्न करावं लागणार आहे आणि तिचा जोडीदार ऋषीच असणार आहे तर मी इतका विरोध केलाच नसता. खरंच माणसाला त्याचं फ्युचर आधीच कळालं असतं तर किती बरं झालं असतं. मग आता ऋषी आणि परीनं बसून काही विधी केले आणि आता फेरे घेण्याची वेळ आली. आता सगळ्यांना वाटलं की ऋषी तिला उचलून घेणार आणि मग फेरे घेईल. तसंच ऋषीनं तिला उचलून घेतलं आणि त्याचे असणारे काही फेरे जे होते ते पूर्ण केले आणि सगळे त्यांच्या अंगावर फुलं टाकत होते. आणि आता परीची वेळ आली समोर येण्याची. मुलगी पुढे आणि मुलगा मागे असे ते फेरे घेणार होते आणि ऋषी तिच्या मागे असणार होता आणि ऋषीनं चक्क परीच्या सांगण्यावरून परीला खाली सोडली आणि परी दोन्ही पायांवर उभा राहिली. त्याच्या हातात हात दिला आणि फेरे काढायला लागली. सुरुवातीला कुणाच्या लक्षात नाही आलं, पण जसं सगळ्यांच्या लक्षात आलं तसे सगळ्यांचे डोळे आश्चर्यानं वाचले आणि त्यांच्या अंगावर पुष्पवर्षाव करणारे हात जाग्यावर थांबले आणि सगळे फ्रीज झाले. आणि हे आपण काय बघतोय? परी चक्क चालते, तिचे पाय व्यवस्थित आहेत. हा चमत्कार आहे की काय, की स्वप्न आहे असं वाटून विवेक, आर्यन डोळे चोळून चोळून बघत होते. आणि सगळेच थांबले होते आणि ऋषी आणि परी मात्र फेरे घेत होते. विश्वास न बसून आर्यनने स्वीटीचा हात पकडला घट्ट आणि म्हणाला, स्वीटी हे खरं आहे का गं? मी काय बघतोय? जे तू बघते तेच बघतोय ना मी. परी चालते की काय तिच्या पायावर? स्वीटीसुद्धा थक्क होऊन म्हणाली, हो आर्यन. आता सगळेच शॉक असतानाच त्यांचे फेरेसुद्धा पूर्ण झाले. लग्न पार पडलं. ऋषी आणि परी विवेक समोर जाऊन उभा राहिले. परीचे डोळे आता पाण्यानं भरले होते आणि आता काय होईल आणि विवेक कसा रिॲक्ट होईल हे तिला माहीत नव्हतं. तमाशा तर होणार होताच. आणि ती म्हणाली, डॅड आय एम सॉरी, पण आम्हाला हे करावं लागलं, तुम्ही लग्नाला परमिशन द्यावी म्हणून. ऋषीसुद्धा म्हणाला, सॉरी अंकल, सॉरी आर्यन. विवेकला आता खरंच थोडा राग आला त्याच्या इमोशनसोबत खेळल्यामुळे. आणि आर्यन परीवर नाही पण ऋषीवर चिडला आणि म्हणाला, नक्की हा तुझा ड्रामा आहे. खरंच तुला तर तुरुंगात टाकला पाहिजे फसवणूक केल्याबद्दल. अंकल तुम्ही ॲक्शन घ्या, पुढचं सगळं मी बघतो. तसं परी म्हणाली, चिकू आता तो माझा नवरा आहे. एकदा सोडून दोनदा लग्न झालं आहे आमचं. आणि आर्यन म्हणाला, आणि आम्ही कोणीच नाही ना? परी म्हणाली, चिकू असं नाही, तुम्ही सगळे माझे आहात आणि मला तुम्ही सगळे हवे होता माझ्या लग्नात, म्हणून मी हे केलं. आणि आर्यन म्हणाला, हो ना, बघ ना किती खुश आहोत ना आम्ही. तुझे पाय गेले म्हणून आम्ही खूप रडलो आधी आणि आता खूप हॅप्पी आहोत तू दिलेल्या या सगळ्या धक्क्यामुळे. आणि इतके सगळे ड्रामे करायला कुठून शिकलीस गं? या धोकेबाज चालबाज ऋषीकडून. आणि ऋषी म्हणाला, मिस्टर आर्यन, मी सुद्धा हे स्वतः नाही केलं, मला पण कोणीतरी शिकवलं आहे आणि या सगळ्यांचा मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच आहे. आणि आर्यन रागात म्हणाला, रिअली कोणी शिकवलं? आणि कोण आहे तर जॉली माणूस, ब्लफ मास्टर? आणि तुला असं म्हणायचं आहे का या खेळाचा खिलाडी जरी तू असला तरी खिलाडी हो का खिलाडी कोई और आहे? कोण आहे तो? असा आर्यन चिडून म्हणाला. आणि इतक्यात त्यांच्या डाव्या बाजूने एकदम दमदार असा ओळखीचा आवाज आला, मीच आहे तो. तसं सगळ्यांनी तिकडं बघितलं आणि डोळे फाडून बघायला लागले. आणि आता दुसरं कोण असणार? ते होते द वन अँड ओनली अर्जुन देसाई.